मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे. गृह खातं त्यांनी अनेक वर्ष सांभाळलेलं आहे. एक संवेदनशील गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. मला असं वाटतं की विरोधकांना प्रत्येक गोष्टीचा इश्यूज करायचा असतो, विरोधक म्हणून काहीतरी बोलायचं असतं, स्वतःचा TRP वाढवायचा असतो, म्हणून कदाचित ह्या सगळ्या गोष्टी होत असतील. स्पष्टपणानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेब देखील या गोष्टीशी सहमत आहेत आणि अजितदादा देखील सहमत आहेत की बीडमधली जी घटना घडलेली आहे त्याच्या मुळापर्यंत पोचलं पाहिजे. त्याचा जो मास्टर माइंड आहे त्याला देखील अटक केली पाहिजे, त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. हीच भूमिका देवेंद्रजींनी सभागृहामध्ये मांडली. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं राजकारण करून त्याच्यातनं अजून काहीतरी वेगळं घडवण्याचा प्रयत्न जे विरोधक करत असतात ते योग्य नाही. जे उत्तर आहे ते स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की जो कोण शेवटचा आरोपी असेल त्याच्यापर्यंत आपण पोचू, त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करू. एक शिवसेना म्हणून कसं बघतो मराठी माणसावरती ज्या प्रकारे हल्ला झाला आहे कल्याणमध्ये? नाही, मला असं वाटतं की तो हल्ला जो आहे तो त्याचा निषेधच केला पाहिजे. ज्यांनी हल्ला केला आहे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. तशा सूचना स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील दिलेल्या आहेत, मुख्यमंत्री देखील देतील. त्याच्यामुळे अशा कुठच्याही गोष्टीचं समर्थन कोण करणार नाही. जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध तर आम्ही केलेलाच आहे आणि हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करावी ही आमची भूमिकाच आहे. सर, शिवसेना ठाकरे गटाचं असं म्हणणं की भाजप आल्यानंतर मराठी माणसासंदर्भातल्या या सगळ्या घटनांमध्ये वाढ झाली, मग मलबारीला असेल, कल्याण असेल, आणि याला जोडून एक प्रश्न आहे की मुंबईला मराठी पालकमंत्री देण्याची मागणी केलेली आहे. ठीक आहे, त्यांची मागणी काही असू दे, परंतु भाजपचं सरकार आल्यानंतर किंवा महायुतीचं सरकार आल्यानंतर अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे सांगणं साफ चुकीचं आहे. पालघरचा देखील जो विषय आहे तो देखील डोळ्यासमोर या मंडळींनी आणला पाहिजे. म्हणजे त्यांच्या वेळी गुन्हे घडले म्हणजे आमच्या वेळी जे घडतायत त्यांचं समर्थन केलं पाहिजे अशातला भाग नाही. परंतु कुठच्याही गोष्टीचं राजकारण करू नये. राजकारणाच्या पलीकडे जाऊन संवेदनशीलपणाने विरोधकांनी देखील, विरोधी पक्षाच्या लोकांनी देखील कुठेतरी आपली भूमिका मांडली पाहिजे. कायमस्वरूपी टीका करणं आणि मग मध्येच येऊन मुख्यमंत्र्यांना भेटणं हे देखील योग्य आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं जे विधायक काम आहे त्याचं समर्थन नक्की सरकार म्हणून आम्ही करू आणि जे चुकीचं आहे त्याचं समर्थन आम्ही करणार नाही. त्याच्या टोकाला जाऊन त्या सगळ्या संदर्भातल्या लोकांवर आम्ही कारवाई करू. नाही, सांगितलं असेल विधान भवनामध्ये जे सांगितलेलं आहे ते खरं मानून त्याच्यावर कार्यवाही केली जाते. होम डिपार्टमेंट त्याच्या संदर्भातली दखल घेईल. सर, खाते वाटप मागील अनेक दिवसांपासून रखडले, अधिवेशन संपत आले सर, काय नेमकं कारण आहे इतकं वेळ व्हायचं? नाही, मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य खाते वाटप लवकरात लवकर होईल याची खात्री मला देखील आहे आणि ती वेळ आता समीप आलेली आहे. जास्त वेळ तुमचा हा प्रश्न राहणार नाही याची दक्षता मुख्यमंत्री नक्की घेतील याची पूर्ण खात्री मला आहे आणि लवकरात लवकर आणि योग्य वेळी खाते वाटप होईल आणि आम्ही जे शपथ घेतलेले मंत्री आहेत त्यांच्या पुढं खाती लागतील ही खात्री बाळगा. सुरेश दस काय म्हणतात हे मला माहीत नाही आणि ते कुठं आहे ते मला माहीत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.